महाराष्ट्राच्या जनतेचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी एक आहे असं मला वाटत नाही. आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं, परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर आम्ही ठरवू हे जे उद्धवजी ठाकरेंचं मत आहे ते मला वाटतं तकलादू अशा प्रकारचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन हे आपण बघाल, मन किंवा मत हे निवडणुकीत व्यक्त होत असतं. आणि आपण बघाल की दोन्ही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जनाधार दिला. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जनमन हे महायुतीच्या बाजूने आहे. तथापि एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परंपरा म्हणा, या कुटुंबवत्सल महाराष्ट्र आहे, ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला असूया असायचं काही कारण नाही. आम्हालाही त्याचा आनंद होईल, कारण शेवटी 2 कुटुंब एकत्र येत असतील तर वसुदेव कुटुंबकम मानणारे आपण लोक आहोत आणि त्याचा आम्हालाही आनंद होईल. पण राजकीयदृष्ट्या आपण जर समीकरणं पाहिली तर हे कितपत वर्किंग होईल यावर मी स्वतः साशंक आहे. कारण आपण बघाल की उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून काँग्रेसच्या विचारधारेला कवटाळलंय. किंबहुना उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या विळख्यात त्या ठिकाणी आहेत. मग अशा वेळेला राजसाहेब ठाकरे काँग्रेसच्या विचारधारेसहित त्यांच्याबरोबर येतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्याच्यामुळं उद्या निवडणुका आल्या तर जागा वाटप विषय आहे. महाविकास आघाडीतले 3 पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, स्थानिक पातळीवर जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये एक टोकाचा संघर्ष निर्माण झालाय ते साधलं जाईल का, अशा अनेक राजकीय इक्वेशन्स समीकरणं आहेत ज्याच्यातनं हे त्या ठिकाणी फलद्रूप होईल असं मला वाटत नाही. तथापि ते कुटुंब म्हणून एक होणार असतील तर आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही, आम्हाला आनंदच वाटेल.